चला क्षेत्ररक्षण सजवायचंय. बघा मित्रांनो, आमच्या या क्रीडानगरीमध्ये एक डिटेक्टिव्ह फिरत आहे. काळ्या रंगाचा डिटेक्टिव्ह इथं फिरत आहे. वेलकम कल्याणजी. कल्याणजीने आत्ताच मला ते वाटतं सतीश भोळे यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आमच्या वाजपेयीच्या पाठीमागे उभे आहेत. चला स्पीडअप करायचंय. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचंय. वडून वगैरे या संघाला मी विनंती करतोय, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तर हा सामना सुरू होण्याचा संकेत इथं मिळतो गोरखनाथ पाटील यांच्याकडून. तर 3 षटकांचा सामना असेल. पहिला षटक टाकण्याचा सज्ज झालेला आहे तो म्हणजेच वडूनगर गावाचा यॉर्कर बाबा म्हणजेच महानंद. स्टेपआउट केलेला चेंडू गुडघा टेकून शॉट मारला रतिलाने. चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये क्षेत्ररक्षक जबरदस्त झेल संपादन केलेला आहे आणि पहिल्याच चेंडू मध्ये रतिलाल यांची पारी इथं समाप्त झाली. पहिला मोठा आदरा बसतोय न्यू तुफान पिंपळास या संघाला. चांगला चेंडू टाकला होता, बघितलं होतं. थोडासा स्टेपआउट होऊन गुडघा टेकून मारलेला हा शॉट. फक्त लांबी थोडीशी कमी झाली, उंची जास्त झाली, मात्र कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षकने चुकी केली नाहीये इथं आणि एक झेल संपादन केलं आणि रतिलाल याला परत पाठवलेल्या खेळोड कक्षात त्याची जागा भरून काढायचा नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच किशन पाटील येतोय. थोडासा दबाव झालेला आहे, मात्र काय ती गोलंदाजी इथं करत आहे महानंद. कारण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर एक जबरदस्त गोलंदाजी करून 2 धावा देऊन 2 विकेट घेतले होते. आता पहिलेच चेंडू मध्ये एक मोठा विकेट इथं घेतलेला आहे महानंद यांनी. आता इशारा येतो या 4 धावांचा. पॅडीची कडा लागतोय, मिस करतोय यष्टीरक्षक आणि बॅकअप चांगला मिळत नाही. चेंडू जातोय फाईन होण्यासाठी. फाईन या दिशेकडे रवाना होतोय आणि 4 धावांचा इशारा येतोय पंचांकडून. 4 धावांनी संघाची धाव संख्या ही झालेली आहे 4. श्री गणेश होतोय 4 धावाने. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज महानंद. पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे फलंदाज तुषार. बघूया हुशार बनतोय की नाही ते पाहायचं आहे या चेंडूवर. शॉर्ट चेंडू पंच करतो, चेंडूला ढकलून दिलाय. 1 धाव पूर्ण करतोय. त्याचा प्रयत्न केला जातो, थोडीशी पंबलिंग होतय तिथं आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाज घेतात आणि 2 धावा इथं अर्जित करतात. 2 धावांनी संघाची धाव संख्या वाढते. संघाची धाव संख्या होते ती 6. 1 बाद 6. बघा एक रतिलाल बाद झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा दबाव इथं दिसत नाही तुषार आणि फलंदाज किशन पटेल यांच्यावर. 2 चेंडू आतापर्यंत फेस केले. तुषार यांनी 6 धावा केल्यात आणि संघाची धावसंख्या विचार केला तर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 6. पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी महानंद. जोरात मारलेला फटका, चेंडू जातोय मेडिकेट क्षेत्रामध्ये. आउटफील्ड खराब आहे, मात्र क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं झालेलं आहे आणि फेकी एकदम चांगली झाली आणि फेकी सुरेख झाल्या वर. गॅजर चांगलं केलं आणि डायरेक्ट हिट केलं स्टमर आणि बाद होतोय फलंदाज तो म्हणजेच. आणि एक 1 शॉटचा इशारा येतोय. एक 1 शॉट केली म्हणजे दुसऱ्या धावाला बाद झाला होता. म्हणजे कुठल्याही प्रकारची धाव नाहीये इथे. तुषार इथं बाद झालेला आहे आणि कुठल्या प्रकारची धाव इथं मिळाली नाही. बघा तेलही गेले आणि तूपही गेले असं म्हटलं वावगं करणार नाही. जिथे 1 धाव होती तिथे 1 धाव झाली नाही. दुसऱ्या धावचा हवेत मोहात
मात्र एक शॉर्ट धाव गेली आणि मात्र धाव बाद झाला म्हणजे एकही धाव इथं गणली जात नाहीये. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या झाली ती म्हणजेच 6. सुंदर गोलंदाजी करतोय. सुंदरची फेक इथं झाली होती. पडल्यानंतर चेंडू जातोय एसटीच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुन्हा सज्ज होते आपल्या लाईव्हवर आपल्या मार्गावर पुन्हा चेंडू टाकण्यासाठी महानंद. फुलटो चेंडू टाकलेले अंक करायच्या नंतर पूर्णपणे तसं फटका वेगळीच पद्धतीचा लागतोय. पुन्हा एक धावाला तरी वाटतं धावबाच्या स्वरूपात बाद होतोय फलंदाज किशोर. एक धाव इथं गणली जाते. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या इथं झाली ती म्हणजे 7 धावा झालेल्या आहेत. एक षटकाचा खेळ इथं समाप्त झालाय मित्रांनो. आपण विचार केला तर 2 धावबाच्या स्वरूपात गडी बाद झाले आणि रतिलाल हा झेलबादच्या स्वरूपात बाद झाले. 3 गडी इथं बाद झालेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्येवर आपण नजर टाकली फक्त आणि फक्त 7 धावा इथं आलेल्या आहेत. आता मात्र फलंदाजासाठी येतोय नवीन फलंदाज तो म्हणजेच घनश्याम भोईर. पहिल्या षटकाचा खेळ इथं समाप्त झालाय मित्रांनो आणि धावसंख्येवर नजर टाकली फक्त आणि फक्त 7 धावा इथं दिलेल्या आहेत आणि 3 गडी बाद झाले. 2 गडीचा विचार केला उमेश तर 2 गडी जे आहेत ते धावबाच्या स्वरूपात बाद झालेला आहे. किसन पाटील आणि तुषार हे बाद झालेले आहेत. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या अंपायर जवळ. 2 धावा इथं पूर्ण करतात. तिसरी धावचा आगाज करतात की नाही ते पाहायचंय. दोन्ही फलंदाज मध्येच उभे आहेत. बघूया काय झालंय तिकडे. 2 धावा इथं गणल्या जातील. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 9 धावा इथं झालेल्या आहेत. दोन धावांची पॅनल्टी इथं घोषित केले. काही नियम इथं असतात 40+ संघटनांमध्ये आणि त्याच नियमचं कुठेतरी उल्लंघन केलेलं आहे. umpire decision will be last decision please. 2 धावा इथे ऍड करतो आम्ही आणि 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 11 धावा झालेल्या आहेत. चला वेळे आम्ही सहकार्य करायचंय प्लीज. गणेश पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता शॉर्ट चेंडू हुक केलेला चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये.
मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. डायरेक्ट थ्रो येतोय. चांगली फेकी आली होती आणि त्या फेकीमुळे अजून एक धावाच्या स्वरूपात गडी बाद होतोय. तर चार आधारे बसलेले आहेत पण पिंपलास या संघाला धावसंख्येवर आपण नजर टाकली. धावसंख्या इथे झालेली आहे ती फक्त आणि फक्त 12 धावा इथे झाल्या. त्याचं कारण असं आहे की रतिलाल हा पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. त्यानंतर एक धीमी सुरुवात इथं पाहायला मिळते न्यूत पण पिंपलास या संघाची. तर नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच प्रभाकर पाटील. प्रभाकर मडवी येतोय आणि त्याला साथ देतील ते म्हणजेच घनश्याम भोईर. बघूया दोन्ही फलंदाज कशा पद्धतीने खेळतात ते पाहायचं आहे. समोर असणारे गोलंदाज गणेश पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. नवीन फलंदाज आलेला आहे तो म्हणजेच प्रभाकर. चांगला चेंडू झेंडेला पुश करण्याच्या नंतर थोडस कट लागली जाते आणि एक धाव इथं पूर्ण करतात. एक धाव संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 13. खरोखर मित्रांनो दुपारचा टाइम झालेला आहे. दुपारची वेळ झालेली आहे. मात्र इथे संत क्रिकेट पाहायला मिळते. मोठा फटका अजूनपर्यंत पाहायला मिळत नाहीये. पिच चेंडू चेंडूला भैकून त्याला चेंडू जातोय स्टेट एका टप्प्याने कलेक्ट करतोय क्षेत्ररक्षक. मात्र 2 धावा इथं रोखतात का नाही पाहायचं आहे. मात्र 2 धावा इथं पूर्ण झालेल्या आहेत. धनदळ संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 15. जो सामना सुरू झालेला तो म्हणजे न्यू तुफान पिंपलास आणि छत्रपती शिवाजी महाराज वडोदरावर या दरम्यान पहिले फलंदाजी करताना दुसऱ्या षटकातील खेळ आतापर्यंत सुरू झालेला आहे आणि धावसंख्येवर आपण नजर टाकली तर 4 बाद इथं झालेत आणि 15 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू टप्प्या खाल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आता मात्र एक लापेट फटका पाहायला मिळतो. उंची जास्त लांबी कमी आहे. नोमॅन स्लँडिंग होतोय. एकदा पूर्ण करतो दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं पूर्ण करताना दिसतात दोन्ही फलंदाज. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. 2 धावसंख्या झालेली ती म्हणजेच 17 आणि इथं 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला आणि आता मात्र शेवटचा षटक आहे स्लॉग ओव्हर. बघूया कोण टाकण्यासाठी येतोय ते पाहायचं आहे. मला तरी वाटतं भिरीवर जास्त दबाव असेल. भिरीवर मला तरी ही जिम्मेदारी देण्यात येणार आहे. तर 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आहे मित्रांनो. जर आपण मॅच समरी पाहिली तर पहिल्या डावामध्ये रतिला हा 0वर बाद झाला होता. तुषार हा 6 धावांवर बाद झाला होता. किसन पटेल हा 3 धावांवर बाद झाला होता आणि किशोर मडवी हा 1 धावांवर बाद झालाय आणि घनश्याम भोईर आणि प्रभाकर मडवी आतापर्यंत मैदानात खेळत आहेत. घनश्याम भोईर हा 4 धावांवर खेळत आणि प्रभाकर हा 1 धावांवर खेळत. तर आपण कोणाचा विचार केला तर महानंद यांनी एक जबरदस्त गोलंदाजी हाताळली होती. त्या षटकांमध्ये 3 गडी बाद झाले. तर एक गडी जो होता तो झेलबाद झाला होता आणि 2 गडी बाद झाले होते ते म्हणजे धावाच्या स्वरूपात 7 धावा दिल्या होत्या. त्यानंतर गणेश यांनी 8 धावा दिलेल्या आहेत. आता बघूया 7 चेंडू शेषात या एक पारीतली आणि या 6 चेंडू मध्ये किती धावा जमवत आहेत ते पाहायचं आहे. तर मित्रांनो या डोंगरीतील बाजूला जी विहीर आहे तिथे रक्तदानचं शिबिर सुरू झालेलं आहे. कोणाला रक्तदान करायचं आहे तर त्या बॉडी जवळ जायचं आहे. विहिरीजवळ जायचं आहे.
तर चला स्पीडअप करायचं प्लीज. पंच ऑन करायचं आहे. जय बजरंग कारिवली आणि कान्हाई स्पोर्ट पाये या दोन्ही संघांनी ही ओव्हर संपल्यानंतर नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी जय बजरंग कारिवली आणि श्री कान्हाई स्पोर्ट पाये. चला स्पीडअप करायचंय. वडूनगर संघ प्लीज वेळेअभावी सहकार्य करायचं आहे. तर या पार्टीत 6 चेंडू शेष आहेत. भिरू येतोय. चांगला चेंडू होता. चेंडूला खेळून काढला. चेंडू होता शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये रवाना होतोय. डीपचा क्षेत्ररक्षक नेत्रजन त्या चेंडूला उचलतोय मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होतोय 33 म्हणजेच 19. मित्रांनो खरोखर गेले 3 दिवस या स्पर्धेमध्ये चांगला रंग भरलेला आहे. पंच म्हटलं की या क्रिकेटच्या जागतिक खेळामध्ये तिसरा डोला म्हटलं जातं आणि आतापर्यंत चांगली कामगिरी सर्व पंचांनी केली आहे. विक्रम नाईक असो, गौरंग पाटील असो, सुधाकर पाटील असो, तसेच श्याम पाटील असो, सूर्यकांत मोरे असो आणि तसेच आमच्या भिवंडी तालुक्यातील एक जबरदस्त असा अष्टपैलू खेळाडू तो म्हणजे लारा पंच असो. खूपच चांगला रंग भरलेला आहे या स्पर्धेमध्ये. तसंच आमच्या समालोचक मधून उमेश पटेल यांनी रंग भरलेला आहे आणि मी स्वतः प्रमोद पाटील तसेच ज्ञानेश्वर मुकादम यांनी एक चांगली माहिती करून गुणलेखकची भूमिका चांगल्या प्रकारे अदा केलेली आहे. चांगली कट केलेली आहे मात्र शॉर्ट थर्मनचा हा खिलाडी कुठल्या प्रकारचा चुकी करत नाही. झेलबॅटच्या स्वरूपात हा फलंदाज बाद होतोय. वीर पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज चांगला चेंडू होता. जोरात मारण्याचा प्रयत्न आता पंचांच्याकडे दाद मागताना पंचांनी आकाशात बोट उचललेला आणि या खेळाडूला जावं लागेल. खेळाडू कक्षात बाद होतोय. पायचितच्या स्वरूपात हा फलंदाज घनश्याम भोईर. समस्व उमेश बाद झालेला आहे. घनश्याम भोईर अजूनपर्यंत खेळत आहे. नवीन फलंदाज येतोय विकास. कारण उमेश बाद झाल्यानंतर विकास येतोच. कारण उमेश आमच्या जवळ इथं गुणलेखकाची भूमिका अदा करतोय आणि त्यांचा मोठा भाऊ विकास हा घरी आहे. तर वेलकम 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 या क्रीडानगरीमध्ये. खरोखर आमच्या या स्पर्धेला आर्थिक मदत ज्यांनी केली, खरोखरच उत्तम प्रेम ज्यांनी क्रिकेटवर दाखवलं ते म्हणजेच कालिमजी पाटील, कालिमजी भोईर त्यांच्या सौभाग्यवती पिंपलास या गावातील सदस्य आहेत. वेलकम सर तुमच्या या क्रीडानगरीमध्ये या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. चांगलासा चेंडू ड्राईव्ह करतो. चेंडू येतोय शॉर्ट वाईट स्ट्रॉंगच्या दिशेकडे रवाना होतोय. एक धाव पूर्ण करतो. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला नाही कारण नेत्रजन असाच चेंडू झपटतो जसा काही बिबल्या वाघ. एवढी चांगली रनिंग त्याची आहे आणि वाईट लॉंगॉनच्या दिशेकडे डीप मध्ये उभा होता मात्र तो चेंडूला अडवतोय इनफिल्डच्या मध्ये. चांगली अशी रणती चांगलाच क्षेत्ररक्षक या बाजूला आहे तो म्हणजे नेत्रंजन. 2 धावा, 1 धाव जिंकत घेतलेली आहे. स्ट्राईक मिळते ती म्हणजेच घनश्याम याला.
आता मात्र एकदम लाफेट फटका पाहायला मिळतोय आणि समालोचक कक्षाला वंदन करताना एक मेगा सिक्स मारतोय घनश्याम भोय. एक जबरदस्त फटका. या 6 धावांच्या संघाची धावसंख्या झपाट्याने वाढेल. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच तर 6 धावांच्या संघाची धावसंख्या होते ती 26 आणि 27 धावांचं आव्हान मात्र छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर या संघासमोर ठेवलेला आहे. जाऊया आपण नेक्स्ट मॅच कडे मित्रांनो. टॉस बॉक्स मध्ये जाऊया. गावदेवी पाये या संघाचा कर्णधार शिवाजी तिथे आलेला आहे. तसेच मी विनंती करतो जोगेन याला, जय बजरंग कालिवली या संघाचा कर्णधार जोगेन. हॅलो. तर दोन्ही संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. खावदी पाये या संघाचा शिवाजी आणि जय बजरंग कारिवली या संघाचा जोगेन इथे आले आहेत आणि पाहुण्यांच्या हस्ते नाणेफेकी होते. बघूया कोणा बाजूने नाणेफेकी होते ते पाहायचं आहे. बघूया कोणा बाजूने नाणेफेकी होते. मोरोया असं संबोधित झालेले पाय संघाचं बघूया काय पडते. स्वर्गीय प्रभावती चषक हा पडलेला आणि जोगेन याने हा नाणेफेकी जिंकलेला आहे. तर मान्यवर कक्षाने मी विनंती करतोय पाहुण्यांना की तुम्ही पुन्हा एकदा स्थानापन्न व्हायचंय. तर दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय खुर्चीमध्ये बसायचं आहे. तर मित्रांनो एक चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल जय बजरंग कारिवली आणि कालदेवी पाये या दरम्यान. तर नाणेफेकीचा गोल लागलेला आहे तो म्हणजेच जय बजरंग कारिवली या संघासमोर. तर काय निर्णय असेल जोगेन? क्षेत्ररक्षण करणार. 3 षटकांचा खेळ असणाऱ्या क्षेत्रामध्ये किती धावा तुम्ही रोखू शकता कावेरी पायी या संघासमोर? 25च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. त्यासाठी कुठले असे ट्रम्पकार्ड गोलंदाज आहेत? परशु आहे, संदीप नाईक आहे, सौदामी आहे, अजून सोजन आहे. जोगेन खरोखर या आमच्या दिवे गावात तुम्ही पाहिलं ते पहिले आम्ही शेताना खेळत होतो. मात्र एक चांगली सुंदर क्रीडानगरी ते बाहेर बघायला मिळते. या क्रीडानगरीबद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणायचं आहे? स्पर्धा तर त्यांनी खूप चांगली घडवलेली आहे आणि मी लक्की यांना खास करून अभिनंदन मानतो त्यांचे की त्यांनी हे स्पर्धेला चांगलं रूप दिलेलं. तर गावडे पाये या संघाचा कर्णधार शिवाजी तर नाणेफेकी हरलेली आहे. जर नाणेफेकी जिंकली असतं तर काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण करणार होतो आम्ही. पण मना विरुद्ध झालेला आहे आणि फलंदाज तरी तुम्हाला यायचं आहे. किती धावा इथं काढणार आहेत तुम्ही जय बजरंग कारिवली ह्या संघासमोर? 40च्या प्लस करू. त्याचे कुठले असे फलंदाज आहेत की मोठे इथं फटके वाढत समर्थ आहेत? चांगदेव आहे, भरतदा आहे, रमेश आहे, विश्वनाथ. तर शिवाजी मी तुम्हाला खरं सांगतोय जिथं अशक्य होतं कोणाला माहितीच नव्हतं की इथं ही क्रीडानगरी होणार आहे. या क्रीडानगरीबद्दल काय म्हणायचंय? या आयोजन यांच्याबद्दल काय म्हणायचंय? निश्चितच चांगलं आयोजन आहे आणि चांगली क्रीडानगरी आज केली आहे. मागच्या वेळेसच्यापेक्षा आत्ताची क्रीडानगरी एकदम व्यवस्थित केली आहे. मी निश्चित लकी आणि त्यांच्या सर्व केविंदीवच्या स्पोर्टला मी खरोखर आभार व्यक्त करतो की त्याने आम्हाला इथं खेळण्यासाठी चान्स दिला. धन्यवाद. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. तर मित्रांनो नाणेफेकीचा कोल जय बजरंग कारिवली या संघासमोर लागलेला आहे आणि क्षेत्ररक्षण पत्करलेलं आहे आणि फलंदाज पाचरण केलेलं आहे तो म्हणजेच गावडी पाई या संघासमोर. तर बघूया जाऊया मैदानाकडे सुरू झालेला आहे. 30 षटकाचा खेळ होता आणि ओव्हर टू उमेश. व्यासपीठावर उपस्थित पिंपलास गावचे समाजसेवक मान्य श्रीत स्टेज कव्हर करायचं साहेब उपस्थित कॅमेरामॅन. आहेत. मी प्रवीण गोंडले यांना विनंती करीन की त्यांनी कालीराम भोईर यांचा सत्कार करायचा आहे. पिंपलास गावचे समाजसेवक संस्कृत कानाई पाये आणि जय बजरंग कारिवली ह्या दरम्यान लढत होणार आहे.
तसेच व्यासपीठावर उपस्थित माननीय श्री हर्षल म्हात्रे, मी पुन्हा एकदा प्रवीण गोंडले यांना विनंती करीन की त्यांनी हर्षल म्हात्रे साहेबांचा सत्कार करायचा आहे. सामना सुरूचा संकेत इथं देतोय पंच. तर 25 धावा 26 धावा इथं केले, 27 धावाचं आव्हान इथं ठेवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज वडोदरा या संघासमोर. तर पहिला षटक टाकण्यास सज्ज झालेला आहे तो म्हणजेच गोलंदाज रतीला, समोर असणारे फलंदाज राजेश आणि नॉन स्ट्राईकचा फलंदाज आहे तो म्हणजेच विलास. चांगला चेंडू पंच केला, चेंडूला पॉईंटच्या दिशेकडे चांगलं क्षेत्ररक्षण होते, मात्र एक धाव इथं रोखू शकत नाहीये. श्री गणेश होतोय एक धावाने राजेशाचं आणि संघाचं सुद्धा एक धाव इथं पूर्ण केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज वडोदरा या संघाच्या फलंदाज राजेश यांनी. तसेच व्यासपीठावर उपस्थित माननीय श्री जगदीश कृष्णा पाटील आम्हाला जे उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीरची ट्रॉफी त्यांनी स्पॉन्सर केलेली आहे, त्यांची आई ताईबाई कृष्णा पाटील तसेच बंधू स्वर्गीय कर्ण कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांनी ते पारितोषिक दिलेले आहेत. तर कालीराम पंडित भोईर याचकडून न्यू तुफान पिंपलास संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. चांगलासा चेंडू होता, जोरात मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. रतीला पुन्हा एकदा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी, सज्ज होते फलंदाज राजेश. खोला टप्प्याचा चेंडू होता, जोरात मारण्याचा प्रयत्न, बॅटीची कडा लागते, चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेकडे रवाना होतो, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय त्या ठिकाणी. एक धाव इथं मात्र पूर्ण करताय दोन्ही फलंदाज. एक दोन्ही संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 3/3. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल खरोखर. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत आणि 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एकेरी धावा काढून एक डॉट चेंडू टाकलेला आहे, म्हणजे 3 धावा इथं दिलेल्या रतीलाल या गोलंदाजाने. पुन्हा सज्ज होतोय मुंडारा एंडकडून आपल्या लय मध्ये पुढचा चेंडू टाकण्यासाठी. स्टेप आउट झालेला आहे, खोल्या टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह करतोय चेंडूला, जमीन लगेच चेंडू जातोय, वाईट स्लॉंगचा खेळाडू उचलतोय चेंडूला, तोपर्यंत 2 धावा इथं अर्जित करतायत. खरोखर जर उमेश कालपासून आपण पाहिलं तर एकरी दुहेरी जर धावा जो फलंदाज काढतो तर खरोखरच चांगली रीतीने धावसंख्या इथं निर्माण होते. कारण जयदुर्गा सोरी आणि जयदुर्गा सोरी बी या संघानं जी कामगिरी केली होती तीच कामगिरी इथं करायला लागेल, कारण एकेरी दुहेरी ही आपल्या क्रिकेटच्या जागतिक खेळामध्ये लाईफ लाईन म्हटली जाते आणि त्याचाच उपयोग करताना दोन्ही फलंदाज इथं पाहता तुम्ही राजेश आणि विलास. रतीलाल पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. प्लीज चला टीम मिटिंग नको, हे विलावी सहकार्य करायचं पंच. मित्रांनो, आपण जे सन्मान चिन्ह बघत आहोत अतिशय सुरेख असे सन्मान चिन्ह ते आम्हाला पिंपलास गावच्या ग्रामपंचायत सदस्य सौ कांचन कालीराम भोईर याचकडून आलेले आहेत. धन्यवाद, आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. तर मात्र बाद झालेला आहे फलंदाज राजेश इथं बाद झालेला आहे. धाबाच्या स्वरूपात एक धाव इथं गणली जाईल, मला तरी वाटतं. एक धाव संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 1/6. मित्रांनो, 27 धावांचा पाठलाग करताना इथं धावसंख्या एकाच षटकामध्ये झालेली आहे ती म्हणजेच 1/6. आता उर्वरित 12 चेंडूमध्ये 21 धावांची गरज, म्हणजेच 10.50 ची सरासरी इथं काढायला लागेल. मित्र पहिला षटक इथं संपलेला आहे. पहिले रतीलाल यांनी फक्त आणि फक्त 6 धावा देऊन एक गडी बाद केला. राजेश याला धावाच्या स्वरूपात बाद झालेला आहे. मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो तो म्हणजेच ज्यांनी प्रत्येक सामन्यामध्ये सर्वांना धीर दिला आहे तोच म्हणजे भिरू येतोय. बघूया कशा प्रकारे धीर देतोय आणि कशा प्रकारे आपल्या बॅटीच्या सहाय्याने आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय. त्या उलट चांगली गोलंदाजी करून घनश्याम भोईर आपल्या संघासाठी धावा रोखण्याचं काम करतायत की नाही ते पाहायचं आहे. फुलटॉस चेंडू स्वीप करतोय, चेंडूला चेंडू जातोय शॉर्ट लेग
लॉंग लेगच्या दिशेकडे रवाना होतोय हळू हळू. दोन क्षेत्ररक्षक तिथं फुटबॉलचे तर असं वाटतं, मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावा संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या झालेली ती म्हणजेच 8 धावा इथं झालेल्या आहेत. विलास 4 धावांवर केलं आणि धावसंख्येवर नजर टाकली विलासच्या तर वैयक्तिक धावा त्यांच्या झालेल्या आहेत त्या म्हणजे 6. बिरू नॉन स्ट्राईकला आहे. कुठल्या तरी काळ मंत्र देत प्लीज. प्रत्येक चेंडू मध्ये तुम्ही कान मंत्र देऊ शकत नाही कारण वेळ आपल्याकडे एवढा नाहीये. प्लीज पंच ऑन करायचा आहे. घनश्याम पुन्हा सज्ज होतो पुढचा चेंडू टाकण्यासाठी. विलास याला हुक करतोय चेंडूला. चेंडू जातो लॉंग लेगच्या दिशेकडे रवाना होतो. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तिथे. क्षेत्ररक्षक एकदा पूर्ण झालं. लेजी थ्रो पाहायला मिळते मात्र शेवटच्या क्षणी हा फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद झालेला आहे तो म्हणजेच विलास. तर धावा झालेला आहे. विलास त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय गणेश ज्युनियर येतोय मैदानात. मात्र बिरू हा नॉन स्ट्राईकला आहे. तर आमच्या या स्पर्धेसाठी ज्यांनी 3 दिवस पत्रावली दिल्या ते म्हणजे अभय बलराम पाटील यांनी प्रदान पण केलेले मंडळ त्यांचे सुद्धा आभार मानतोय. 10 चेंडू शेष आहेत आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. बघूया या सामन्यामध्ये चुरस निर्माण होणारच आहे मित्रांनो. तुम्ही पाहताय जो सामना तो म्हणजे नुतपन पिंपलास आणि छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर या दरम्यान हा सामना सुरू झालेला आहे मित्रांनो. कुठे जाऊ नका. वेलकम बर्थडे बॉय सतीशजी भोईर इथे आलेले आहेत. तर खरोखरच या समालोचक कक्षाच्या वतीने तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. घनश्याम पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे डावकोडा फलंदाज येतोय गणेश ज्युनियर. आता म्हणतो थप्पड देतोय चेंडूला. चेंडू जातोय पॉइंटच्या रिझर्व्हमध्ये. शेवटच्या क्षणी पायाने अडवण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू हा जातोय सीमारेषेच्या पार आणि 4 धावांचा इशारा येतोय पंच गोकना पाटील यांच्याकडून. पुन्हा सज्ज होतो पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता जोरात मारण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होत आहे. रिडिंग एज लागते. कुठल्या प्रकारची चुकी करत नाही एसटी रक्षक आणि बाद होतोय तो म्हणजेच फलंदाज गणेश ज्युनियर. दरम्यान इथं आर्थिक मदत इथं आले मित्रांनो. आमच्या या आयोजनाला नियोजनाला खरोखरच कैलास सुखूबाई बापू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव श्री संतोष बापू म्हात्रे याचकडून या आमच्या मंडळाला आर्थिक 5,000 रुपयाची आर्थिक मदत आलेली आहे. धन्यवाद. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती फक्त आणि फक्त 13 धावा. घनश्यामचा जर विचार केला तर एक चांगल्या व्यक्ती नाही. शेवटचा चेंडू आहे पंच.
गणेश ज्युनियर बाद होतोय, त्यांची जागा भरून काढण्याचे नवीन फलंदाज येतो तो म्हणजेच नेत्राजन. पुन्हा एकदा या क्रीडांगणामध्ये भूपेश्वर भोईर यांचं आगमन झालेलं आहे. त्याच्या क्रीडानगरीमध्ये मी स्वागत करतोय. गणेश श्याम पुन्हा सज्ज होतोय. आता मात्र फ्लिक केलेल्या चेंडूला आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या वरून षटकारासाठी. एक पहिला चेंडू घणाघाती शॉट मारून स्क्वेअर लेगच्या वरून एक मेगा सिक्सर मात्र दिसत नेत्राजन. आणि 7 रन संघाची धाव संख्या झपाट्याने वाढते. संघाची धाव संख्या होते ती 19. मित्रांनो या षटकाराने थोडंसं समीकरण जे अवघड होतं, कठीण होतं, ते सोपं झालेलं आहे मित्रांनो. आता मात्र 7 चेंडू शेष आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. बघा परत या सामन्यामध्ये चुरस निर्माण झालेला. 6 चेंडू 8 धावांची गरज. बघूया न्यू तुफान पिंपळा असं कशा पद्धतीने गोलंदाजी करतो, त्या उलट चांगली फलंदाजी करून नेत्राजन आणि वीरू आपल्या संघासाठी विजय संपादन करतोय की नाही ते पाहायचं आहे. कारण आता शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे तो म्हणजे आता तर बघूया मित्रांनो दोन्ही संघाचे खेळाडू जे 12 आहेत ते आपसमध्ये चर्चा सुरू झालेली आहे. बघूया कोण जिंकतं ते पाहायचं आहे. 6 चेंडू शेष आणि 8 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. तर प्रभाकर येतोय शेवटचं षटक टाकण्यासाठी. समोर असणारे भिरू बघूया काय करतो. एक हायटेड मॅन आहे, आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे भिरू यांनी. मात्र नेत्रजन याने येताच एक जबरदस्त षटकार मारून चांगली कामगिरी पंच करतोय. चेंडूला चेंडू जातोय डीप कव्हर मध्ये. एका टप्प्याने चेंडू जातोय 4 धावांसाठी. शॉर्ट चेंडू टाकला होता, बघितलं बिरू यांनी थोडस रूम केला आणि रूम एक चांगली जबरदस्त असं पंच केला चेंडूला आणि कव्हरच्या क्षेत्रामधून एका टप्प्यामध्ये चेंडू जातोय 4 धावांसाठी. आता मात्र 5 चेंडू मध्ये 4 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा सज्ज होतोय प्रभाकर पुढचा चेंडू टाकण्यासाठी बिरू याला. आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेला पंच केलेला. आता मात्र एका टप्प्यामध्ये करेक्ट करतोय, एकदा पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय आणि आता शेवटच्या क्षणी बघूया काय घडलंय तिथं. 2 धावा इथं झालेल्या आहेत. 2 धावा संघाची धावसंख्या वाढते. आता मात्र उर्वरित 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे.
प्रभाकर पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. खोल्या टप्प्याचा चेंडूला ड्राईव्ह करतोय, चेंडू जातोय लॉंग ऑन आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून जातोय 4 धावांसाठी आणि या चौकाराने छत्रपती शिवाजी महाराज वडनगर हा सामना विजय संपादन करतात. हार्दिक हार्दिक अभिनंदन.